कल्याणमध्ये घडलेल्या घटनेनंतर मनसेमार्फत मीरा भाईंदर शहरांमध्ये झळकले आहेत बॅनर। कल्याणमध्ये घडलेला प्रकार जर मीरा भाईंदरमध्ये घडला तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देणार बेदम चोप अशा आशयाचे बॅनर सध्या झळकत आहेत। मीरा भाईंदर शहरात जर परप्रांतीयांकडून मराठी माणसाला त्रास झाला तर जशास तसं उत्तर देण्यात येईल अशा आशयाचे बॅनर सध्या झळकत आहेत। मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मनसे रस्त्यावर उतरून खळखटाक करायला मागे पुढे पाहणार नाही असे मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी सांगितले। नमस्कार, मी विजय काते। आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल। काल कल्याणमध्ये जी घटना घडली त्या घटनेचा महाराष्ट्रामध्ये सर्व गोष्टींनी त्याचा निषेध केला जातो। आज त्याच धर्तीवरती मीरा भाईंदर शहरामध्ये मनसेमार्फत बॅनर झळकले। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ह्या बॅनरवरती संदेश दिलेला आहे की कल्याणमध्ये मराठी माणसासोबत जो प्रकार घडला तसा प्रकार जर मीरा भाईंदर शहरात परप्रांतीयाकडून घडला तर जशात तसे उत्तर देण्यात येईल आणि ती म्हणजे बेदम चोप। मराठी भाषेचा मराठी माणसाचा अपमान सहन केला जाणार नाही। मनसे शहर अध्यक्ष असे बॅनर झळकलेले आहे संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये। या संपूर्ण मीरा भाईंदर शहरातल्या लोकांना मनसे मार्फत एक इशारा देण्यात आला की जिथे जिथे मराठी माणसाचा अपमान होईल, मराठी माणसांना जर अशी वागणूक दिली जाईल तर तिथे मनसे स्टाईलने त्यांना उत्तर देण्यात येईल। नक्की या संपूर्ण विषयासंदर्भात मनसेचे जे शहर अध्यक्ष संदीप राणे नक्की यांची भावना तरी काय आपण जाणून घेऊ। बघा, काल कल्याणमध्ये जी घटना घडली त्याचा पडसाद आता पुऱ्या महाराष्ट्रामध्ये उघडणार आहे, लक्षात घ्या। कारण ज्या हिशोबाने मराठी माणसाचा जो अन्याय दिवसेंदिवस होत आहे त्याचं कारण पण आता लोकांना समजलं असेल निवडणुकीनंतर काय आहे ते। फक्त मला या बॅनरच्या माध्यमातून एवढंच लोकांना मीरा भाईंदरच्या जे परप्रांतीय जे दादागिरी करतात त्यांना हा मेसेज आहे आणि आम्ही नाक्यावर आता हा बोर्ड लावणार आहे असे लक्षात घ्या। त्यामुळे मी हा चेतावणी देण्यासाठी हा बॅनर लावलेला आहे। गेले 2 महिन्यापूर्वी पण असंच प्रकार घडलेला। अरविंद सिंग नामक एक ऋषी मोरे आमची एक भगिनी होती, त्याच्यावर पण प्राणघातक हल्ला झालेला आणि तो माणूस 2 महिन्यापासून फरार आहे। पोलीस त्याच्यावर लक्ष देत नाही आहे। 2 महिन्यापासून माणूस फरार होतो आणि पोलिसांना मिळत नाही, ही शोकांतिक आहे। म्हणजे हाच प्रकार घडला कल्याणमध्ये जो प्रकार घडला, मारहाण झाल्यानंतर ज्या मारहाण झालेल्या व्यक्ती जर तिथे गेला, पोलिसांनी त्याला एंटरटेन नाही केलं, पण जो दुसरा तो अखिलेश कोणतरी तो शुक्ला होता त्याला तुम्ही VIP ट्रीटमेंट देत आहे। मला वाटतं पोलिसांची दुपत्तीची जी भूमिका आहे ना ही कुठेतरी बदलायला पाहिजे। मी महाराष्ट्राचे CM साहेब असतील, उप CM असतील यांना पण सांगतो की याच्यावर कुठेतरी जातीने लक्षात घ्या। तुम्ही पण मराठी येत ना तर तुम्हाला 10-15 वर्षांतर तुम्हाला लाज वाटेल की तुमचं आडनाव सांगायला। त्यामुळे ही चेतावणीचा बॅनर लावलेला आहे। मीरा भाईंदरमध्ये जे परप्रांतीय असतील फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी व्यवसाय करतात, रोडवर पण मराठी माणसं व्यवसाय करतात, त्याच्यावर अन्याय कुठेतरी होतोय, हा खपून घेतला जाणार नाही। मराठी माणसाचा फेरीवाले असू दे, मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मराठी माणसांवर अन्याय होतोय। त्यांना 2-2, 3-3 महिने पगार मिळत नाही आहे, लक्षात घ्या। मी आयुक्तांना आता सोमवारी जाऊन भेटणार आहे, त्यांना कळकळीची विनंती करणार आणि चेतावणी पण देणार आहे। जर मराठी माणसावर कुठे अन्याय झाला हा सहन केला जाणार नाही। यापुढे महाराष्ट्र सेना रोडवर उतरेल आणि आता आम्ही हात जरा शांतपणे घेत होतो, पण ह्याच्यानंतर शांतता नाही। आता आक्रमक भूमिका आम्ही घेणार आहे। रोडवर उतरायची वेळ आली तरी उतरणार। जिथे ते मराठी माणसावर अन्याय होतोय त्या विषयावर आम्ही उचल घेणार, हे तुमच्या माध्यमातून सांगतो। या यंदाच्या निवडणुकीमध्ये मनसेला जसं पाहिजे तसं यश न मिळालं तरी पण आज मनसे सर्वसामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरते, त्याबद्दल काय? 100% मराठी माणसासाठी सन्माननीय राजसाहेब हे मराठी माणसासाठी आम्ही रोडवर उतरणार। निवडणूक येतील जातील, लक्षात घ्या। जे प्रतिनिधी येतील ना ते येतील, त्याला आमचे काय लेणं देणं नाही, पण ज्या प्रतिनिधी येतील जे परप्रांतीय असतील किंवा मराठी सोडून इतर भाषेचे असतील त्यांना कळकळीची विनंती आहे की जर मराठी माणसं कुठे अन्याय होत असेल आणि तुम्ही जर आमच्याबरोबर नसाल तर तुम्हाला पण धडा शिकवला पण जाईल, हे पण तुम्हाला या माध्यमातून सांगतोय। त्यामुळे निवडणुकीसाठी आम्ही राजकारण करत नाही आहे, आम्ही तळागाळातल्या माणसांसाठी आम्ही उभे आहोत रोडवर। आज ये, उद्या आणि नंतर पण आम्ही राहू, हे तुमच्या माध्यमातून सांगतो। नाही, भाईंदर पश्चिमेला पण असं जे उच्चभ्रू वस्ती आहे तिथे लोक राहतात, तिकडे मराठी माणसांना घरं नाकारले जातात। हा तो मीरा भाईंदरमध्ये फार मोठा विषय आहे, त्या विषयाबद्दल काय? यानंतर नाकारण्याचा प्रकार संपलेला आहे। मी तुमच्या माध्यमातून सांगतो, मराठी माणसांना ज्या ठिकाणी मराठी माणसांचा कुठे देश कोण करत असेल त्यांनी महाराष्ट्र सेनेच्या कुठल्या कार्यालयामध्ये कुठल्या कार्यकर्त्याला हाक द्या, नक्कीच तुमच्या सेवेसाठी तिथे हजर राहील आणि त्याला जाब विचारला जाईल, हे तुमच्या माध्यमातून सांगतो।